नमस्कार मित्रांनो, मुंबईमध्ये राज ठाकरेंना पहिल्या विजयाची चाहूल, भाजपला मोठा धक्का, 2 उमेदवार बाद. काय आहे ही मुंबईची बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलाय. सर्व 29 महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारांचे अर्ज भरण्याची मुदत मंगळवारी संपली, पण मुंबईमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये भाजपचे 2 उमेदवार बाद झाले आहेत. वार्ड क्रमांक 211 आणि वार्ड क्रमांक 212 मध्ये भाजपच्या 2 उमेदवार बाद झाल्यामुळे भाजपावर नामुष्की ओढवली आहेत. वार्ड क्रमांक 212 मध्ये भाजपने मंदाकिनी खामकर यांना एबी फॉर्म दिला होता, पण तरीही खामकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची संधी हुकवली. फॉर्म भरण्यासाठी मंदाकिनी खामकर 15 मिनिटं उशिरा पोहोचल्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने खामकर यांचा अर्ज दाखल करून घेतला नाही. दुसरीकडे वार्ड क्रमांक 211 मध्ये भाजपने शकील अन्सारी यांना उमेदवारी दिली होती, पण कागदपत्राची पूर्तता न केल्यामुळे अन्सारी यांची उमेदवारी अर्ज स्वीकारला गेला नाही. वार्ड क्रमांक 212 मध्ये मंदाकिनी खामकर यांनी उमेदवारी अर्ज न भरल्यामुळे या वार्डाला मनसेचा विजय सोपा झाल्याची चर्चा आहे. या वार्डमध्ये मनसेच्या श्रवणी हंदळकर यांना ठाकरे बंधूंच्या युतीकडून उमेदवारी मिळाली आहे. तर या वार्डातल्या अरुण गवळीची कन्या आणि अखिल भारतीय सेनेच्या गीता गवळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तसंच काँग्रेस आणि अपक्षांनाही उमेदवारी रिंगणात उतरले असले तरी मनसेच्या श्रवणी हळदणकर यांचं पारडं जड वाटत आहेत. मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजप शिवसेना महायुतीचा सामना ठाकरे बंधूंविरुद्ध होत आहेत. यासोबतच मुंबईत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली आहे. मुंबईतल्या 227 जागांपैकी भाजप 137 आणि शिवसेना 90 जागांवर लढत आहेत. तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेना उमाटा 163, मनसे 53 आणि राष्ट्रवादी शरद पवार 11 जागांवर लढेल. काँग्रेसने 155 आणि वंचित बहुजन आघाडीने 62 जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.